व्हेरी गुड मॉर्निंग. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आम्ही आता चाललो एकविरेला माझ्या बहिणीसोबत. ही न्यूली मॅरिड आहे. सो आम्ही निघालो आहे. हा माझा ब्रदर. ॲक्च्युली ह्याच्यामुळे खूप लेट झाला आहे. आम्ही निघणार होतो 6:30 वाजता. आम्ही निघालो आता. जस्ट टायमिंग काय चालू आहे? जस्ट टायमिंग आता 8 वाजलेत. 7 नाही 8 वाजलेत. ह्याच्यामुळे लेट झालेलं आहे. ह्या दोघांना मेकअप करायला खूप टाइम लागला. ह्या लोकांमुळे आम्हाला खूप लेट झालंय. आम्ही लेडीज असून सगळ्यात लवकर रेडी झालेलो. माय सिस्टर. अशाच प्रकारे आमच्या सोबत असं कंटिन्यू राहा. हा आम्हाला असं सपोर्ट करा. आम्ही पुढे पुढे तुम्हाला दाखवू कसं होतंय काय होतंय. चालेल, चलो बाय बाय. पुणे एक्सप्रेस वेला पोहोचलो आहोत. इकडे तुम्ही बघू शकता खूप छानसं असं वातावरण झालंय. सध्या ऊन पण खूप छान आहे. हा बघा चष्माला मध्ये बसलाय पण चष्मा लावून बसलाय. त्याला खूप सारं ऊन लागतंय. कसं लागतंय कसं टाइमपास म्हणून लावलंय. नाही मी झोपतो ना, मग दिसलं ना बाहेर. ओके, त्याला झोप येते. एवढा लेट येऊन पण त्याला झोप येते अजून. हा झोपल्यानंतरचे आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवूया कसा झोपतो हा. दाखव बाई. तुफानी लाटा दर्याला आली भरती. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. वालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. नजर लागो ना कुणाची मांजर इतकंच मग्न आई एकवीर माझी माझी उभी पाठीशी हाय. आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय. आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय. हे गाईज, आम्ही पूर्ण आलो. आम्ही आता खंडाळा घाटामध्ये पोहोचलोय सध्या. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. तो गार खूप गाढ झोप लागली त्याला. मगाचपासून बघतोय झोपूनच गेलाय पूर्णपणे. ह्याला पण लागते असं नाही की नाही. ह्याला पण कंटिन्यू झोप लागते. 2-2 मिनिटासाठी डुलकी घेते आणि परत शांत होतोय. काही नाही एवढं काही नाही. मला माणूस हा नाईट शिफ्टला जातो. हा नाईट शिफ्ट करतो बिचारा. रात्रभर पबजी खेळत बसला होता. गेम इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. ओके, मगाचपासून झोपायचा ट्राय करतोय पण इकडे पोचलं तिकडे पोचलं तर मी उठवते म्हणून झोपत नाहीये बिचारा. काय ट्रॅव्हलिंग मध्ये झोपणार असं माझे मिस होतात ना. आता खंडाळा घाट गेला बिचारी हर्षू पुढे बसले म्हणून ती व्हिडिओ मध्ये जास्त येऊ शकत नाही. उतरल्यानंतर आम्ही तिलाही दाखवू. तिचा अवतार दाखवूया. मेकअपचं सामान घेतलं सोबत. Oh my God. मेकअप नाही करू शकत बिकॉज खूप ऊन आहे. त्याच्याने पूर्ण वाट लागून जाईल. म्हणून नॅचरल स्किन भारी आहे. ही नॅचरल आहे आमची. आम्ही काय लावत नाही चेहऱ्याला. ते पोरांचं असतं ते. हा. काय झालं? चिरागने काय लावलं? चिरागनी काय लावलंय मी तुम्हाला सांगू शकत नाही पण ते मला माहितीये. आणि तो सांगतो नॅचरल. नॅचरल कुठून दिसते? नॅचरलच आहे. मी थोडंफार तुझ्यामुळे शिकले. मी ते तुझी वाट लावलेली नाही. ठीक आहे ना. ठीक आहे. माणसाने ऑप्शन नाही आता मला काय पूर्णच घ्यावं लागेल. जिजू तुम्ही काय बोलला? गाडी चालवतो आयुष्यात मगाचपासून ठोकू शकतात. व्हिडिओ टाकतायत. आता इथे ट्रॅफिक. त्यामुळे ट्रॅफिक लागलेली आहे. आता वरती काय माहिती एकविरा डोंगरला काय होते आणि काय नाही. आई येतोय, सांभाळून घे. चैत्र महिन्याचे सप्तमीला न जाऊ चल कारल्याचे डोंगराला.
लागेन डोल्याला न जावाच आईच्या भेटीला चैत्र महिन्याच्या सप्तमीला न जाऊ चल कारल्याच्या डोंगराला झोप लागेना डोल्याला जावाच आईच्या भेटीला. A few moments later. गाईस आम्ही पोहोचलो आहोत सध्या आता एकविराईच्या डोंगराच्या पायथ्याजवळ पोहोचत आलोय. आम्ही नाश्ता करायला कुठे थांबलो नव्हतो म्हणून सध्या थांबतोय. हे आम्ही ट्विनिंग करायचं ठरवलं होतं म्हणून आज आम्ही दोघी सेम झालो. मी पण थोडा ट्युनिंग आहे. काही संबंध नाहीये ट्विनिंगचा. तर नाही ना काय झोपा काढतो नुसता. हा बघा. ओ तुमची झोप झाली का माटे शेठ? हो एकदम आरामात. आता अर्धी झोप झालेली आहे. खूप गाढ झोपला होता. सिरियसली खूप गाढ झोपला होता. तुम्ही बघू शकता वातावरण. मे बी इकडे काल पाऊस पडला होता तर इकडचं वातावरण खूप छान आहे. एकदम असं ऊन वगैरे काहीच नाहीये. तुम्हाला मी दाखवते. असंच बघत राहा पुढे पुढे. हे गाईस कसं वाटतंय? मस्त. एकदम एन्जॉय केला प्रवासात. जिजू बिचारे थकलेत गाडी चालवून त्यांना फक्त गाडी चालवायला लागले आणि इतके डेंजर आहेत ना. कुठेच गाडी थांबवली नाहीये. सरळ एकविराच्या इथे आणून सोडले की तिकडेच करा काय करायचं ते. चला आम्ही आता नाश्ता करायला जाऊ मग त्याच्यानंतर आम्ही देवीचे दर्शन घ्यायला जाऊ. असं तुम्हाला आम्ही पुढे पुढे दाखवत जाऊ. खूप भूक लागली आहे. मी कधीच असं वेट करत होते. आम्ही कधी उतरतोय कधी खातोय. आता जरा असं बरं वाटतंय. आता जाणार आहेत खायला. बघूया काय भेटेल चांगलं इकडे. काय आहे चांगलं ते आपण घेऊया. चला जय एकविरा. बघा आता आम्ही काय नाही तर वडापाव तरी खाऊन निघतोय. बाकीचं पुढं नंतर बघू. हे बघा हे कसे अवतार आहे. हे बघा वडापाव टेस्टी आहे का वडापाव? माझी दुसरी ऑर्डर आहे म्हणून मी थांबलोय. यांची भूक लागली आणि मी कुठे गेली तरी वडापाव खाते कारण मला वडापाव खूप आवडतो. वडापाव सारखी होत नाही. आमचा नाश्ता झालेला आहे. आम्ही आता दर्शनासाठी चाललोय. तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या देवीचं. मी तुम्हाला स्टार्ट टू एंड पासून सगळ्या गोष्टी दाखवेल. तुम्ही पण आमच्यासोबत तसंच दर्शन घ्या. थँक्यू सो मच. कसं वाटतं हर्षी तुझा फर्स्ट टाइम आहे? एक्साइटमेंट. ॲक्च्युली आज संडे मोस्ट ऑफली खूप रश आहे. आज वरती गर्दी आहे खूप. असं अजूनही जिजूचे फ्रेंड्स पोहोचले तिकडे तर ते सांगत होते त्यांना की खूप रश आहे म्हणून. असंच आपल्यासोबत कंटिन्यू राहा. मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवत राहील. थँक्यू. आपल्या एकविराईचा पायथा मंदिर बघू शकता. सिरियसली खूप गर्दी आहे आज. असूनच दम लागायला स्टार्ट झाला आहे आणि इथे खूप रश आहे. आज सगळ्यांचे काय ना काय कार्यक्रम चालूच आहेत. तर आम्हाला असंच कनेक्टिंगमध्ये राहा. असं आम्हाला सपोर्ट करत राहा. पुढे बघा आम्ही तुम्हाला पुढपर्यंत सगळ्या गोष्टी दाखवू. असंच कंटिन्यू सोबत राहा. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं त्या थंडात ताक्या लिंबू सरबत कागडी पण बटले बघ किती सुंदर रंगानं सजवला. खूप सारा गर्दी झाला असेल. अजून अर्ध्यापर्यंत पण पोहोचलो नाही. मंदिरामध्ये एंट्री झालेली आहे. तो पहिलं मंदिर लागतंय म्हणजे आम्ही अर्ध्यापर्यंत चढलेलो आहे. तुला सांगतय गो एक वीरा तुझा भगत आहे मी हरा. तुला सांगतय गो एक वीरा तुझा भगत आहे मी हरा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनोभावे पूजा करा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनोभावे पूजा करा. ह्या बघा सीड्या. असं थोड्या वेळ्या वाकड्या सीड्या आहे तिकडे.
हे बघा आमचे न्यूली मॅरिड कपल जे दर्शनासाठी आले. कंटिन्यू आमच्यासोबत राहा. पुढे मी तुम्हाला अजून दाखवेल. थोडाच वेळ राहिला देवीचं दर्शन घेण्यासाठी. ओटी भरावला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 इथे सगळीकडे असे ओटीचे सामान भेटतात. ज्यांना आईची ओटी भरायची असते इकडे सगळीकडे उपलब्ध असतं. आईचे फोटो फ्रेम्स आणि साडीची ओटी जी पाहिजे असते, हार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे असतात. तुम्ही बघू शकता. इथे असे खूप छान छान दुकानं आहेत. एक खूप छान छान शॉप आहेत. सगळेजण ऑलमोस्ट अर्धे जण दर्शन घेऊन येत आहेत आणि आम्ही चढतोय. बघूया आता पुढे काय होत आहे. सध्या तर थोडासा दम लागलेला आहे, पण आईला भेटण्याची ओढ खूप लागलेली आहे. बोले उगवता सूर्य आला की सांग देल माझा कोंबडा बांग. लागेल भक्तांची डोंगरान रांग गो, लागेल भक्तांची डोंगरान रांग. हे पोरी जाऊन त्या कोलिनीला सांग साडी नवी तू जरीची हात. तोंडावर चैताचा सण आईलाय गो, तोंडावर चैताचा सण आईलाय. काय काय मानपणे राहिलय गो ना भक्ताचे अंगान आईलाय गो. दोन कशा वाजत राहिलय गो ना भक्ताचे अंगान आईलाय गो. नाईलाई एक विरा नाव यो टाव भक्त नाचत राहिलय गो. नाईलाई एक विरा नाव यो टाव भक्त नाचत राहिलय गो. आमचं अशा प्रकारे खूप छान दर्शन झालंय. पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. असेच तुम्हाला नवीन नवीन आतापासून ब्लॉग बघायला भेटतील. तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. थँक्यू सो मच. बाय बाय. जय एकविरा. कोण र आडवले नावर सागरन कोण र हे भक्त यो बोलतई संकटी धाव आई संकटी धाव. तुझ्या शिवाय आई माझं काय गहनावर, शिवाय आई माझं काय गहनावर. दुःख वारान आई घेऊन जाई येते डोंगराची गार गार हवा.